मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बन. मे जून जुलै ऑगस्टमध्ये पावसाळा असणार. या पावसाळ्यात खूप सारे आजार लोकांना होत असतो. त्याच्यात सगळ्यात फर्स्ट म्हणजे कॉमन कोल्ड. त्याच्यामध्ये कोविड आहे, HMNV आहे, स्वाईन फ्लू आहे, RSV इन्फेक्शन्स आहे. त्याचा प्रादुर्भाव लोकांना होतोय, एस्पेशली लहान मुलांना असतो. दूषित पाणी पिल्यामुळे टायफॉइडचा आजार, पोटामध्ये दुखून येणं, ताप येणं, जुलाब होणे, कॉन्स्टिपेशन होणे, अंगावरती राश येणं हे खूप कॉमन आहे. टायफॉइड, साल्मोनेला इन्फेक्शन हा खूप 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 कॉमन आहे या क्लायमेटमध्ये. म्हणून कोणाला असे सिम्पटम्स असले की ताप आहे, कमी जास्त होतोय, अंगावरती चट्टे येत आहेत, टेस्ट बदललं, हुडहुडी भरून येत आहे, तर प्लीज आपल्या फॅमिली फिजिशियनला भेटा. पावसाळ्यात अनेक अजून आजार पटकन पसरत असतं. फॉर एक्झाम्पल निमोनियाचा आजार असतो, वॉटर बोर्न डिझिजेस असतात, कॉलेरा सारखे आजार होतात. या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट सोप्या पद्धतीने शक्य आहे, पण तुम्हाला डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. सेल्फ मेडिकेशन करू नका. धन्यवाद.